आपण बघतोय सध्या टीव्ही स्क्रीनवर किती मोठ्या प्रमाणाची ही गर्दी आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय। सार्वजनिक मंडळाचे मोठमोठे गणेश मूर्ती या आता विसर्जनाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे। थोड्याच वेळामध्ये बाप्पांचे विसर्जन पार पडणार आहे। मुंबईचं खास आकर्षण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठमोठ्या उंच गणपती बाप्पांच्या मूर्ती, वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती यावर्षी बघायला मिळालेल्या आहेत। लालबागचा राजा आणि आणखी एक गणपती बाप्पा, दोन दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाची दृश्य आहेत, त्याचबरोबर चिंतामणी गणपती बाप्पा आहेत त्यांची दृश्य आहेत। मिरवणूक किती मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही सुरू आहे याची काही दृश्य आपण बघतोय। लाखोंच्या संख्येने गर्दी ही मिरवणुकीमध्ये पाहायला मिळते। अलोट गर्दी गणेश भक्तांची दिसून येते। बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे लोक जमलेले आहेत। रात्रभरापासून बाप्पांच्या सोबत हे गिरगाव चौपाटीपर्यंत आलेत आणि आता बाप्पाला निरोप दिला जातोय। इतरही काही गणेश मूर्ती आपण बघतोय, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती आहेत त्याची काही दृश्य आपण बघतोय। रथ तयार करण्यात आला आणि रथावर बाप्पाला आता पुढे पुढे नेत निरोप देण्यात येतोय। अतिशय आखीव रेखीव असे हे रथ आहेत आणि रथामध्ये बाप्पांना बसून बाप्पांना निरोप देण्यात येतोय। सगळी दृश्य बघण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून खास करून लोक मुंबई आणि पुण्यामध्ये येतात गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी, त्याचबरोबर गणपती बघण्यासाठी। खरं तर गणेशोत्सव कसा असतो हे बघण्यासाठी येतात आणि राज्यासह इतरही राज्यांमधले जे काही लोक आहेत, देशभरातले अनेक लोक हे खास गणेशोत्सवामध्ये मुंबई आणि पुण्यात येतात। कशा पद्धतीने हा उत्साह, हा सगळा सोहळा साजरा करण्यात येतो हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेरच्या राज्यातून देखील लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येतात हा सोहळा फक्त अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी। प्रसिद्ध असा लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी लालबागच्या राजाला झालेली होती। मोठ्या प्रमाणामध्ये लांबच लांब रांगा इथे लागलेल्या होत्या। बाप्पांच्या दर्शनासाठी किंवा बाप्पांच्या मुखदर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात रांगा होत्या। तासनतास गणेश भक्त हे रांगांमध्ये उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेत होते। रोज अशी दृश्य आपण बघायचो कशा पद्धतीने बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त हे लांबून येत आहेत। वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते, आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून देखील लोक मुंबईमध्ये आलेले होते। आज या सगळ्यांची सांगता होतीये आणि बाप्पा हे परतीच्या दिशेने निघालेले आहेत। त्याची ही दोन दृश्य आपण बघतोय। भव्य दिव्य अशी बाप्पांची ही मूर्ती, मंडळाचे सदस्य अतिशय काळजीने बाप्पांची काळजी घेत हळूहळू मिरवणुकीमध्ये बाप्पांना पुढे पुढे नेत आहेत आणि अरबी समुद्राकडे आता बाप्पांची वाटचाल होती आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय।